अभिनेता नाना पाटेकर यांनीही आपला मतदानाचा हक्क आज सकाळी बजावला। दादर भागामध्ये एका मतदार केंद्रावर जाऊन रांगेत उभं राहून नानानं आपला मुलगा मल्हारसह मतदान केलं आणि इतकंच नव्हे तर मतदानासाठी खास पुण्याहून नानानं आज मुंबई गाठली आणि पुन्हा पुण्याला रवाना झालेत आणि त्यांच्याशी ही केलेली खास बातचीत। दादरमध्ये आहोत आणि आपले सगळ्यांचे लाडके नाना पाटेकर आहेत आपल्या सोबत। नाना, बरेच जण सुट्टी मनवायला जातात मतदानाचा दिवस म्हणून, किती महत्त्व आहे मतदानाचं, तुम्ही काय सांगाल? नाही, मत द्यायलाच पाहिजे, खरं तर हे कंपल्सरी करायला पाहिजे। मी आता पुण्याहून आलो, मत देतो आता परत पुण्याला द्यायला पाहिजे रे। त्याशिवाय आपण एकदा जोपर्यंत बजावत नाही तोपर्यंत कसं चालेल, आणि मग नंतर तुम्हाला शिव्या देण्याचा अधिकार नाही पोहोचत। विशेषतः तरुणाई, यावर्षी मतदार नोंदणी खूप झाली आहे, त्याच्यामध्ये तरुणाईचा जास्त समावेश आहे। निश्चितपणे तरुण हे सगळं बदलतील, सगळे निर्णय जे आहेत आता राजकारणातले हे सगळे ह्या तरुण पिढीमुळे बदलले जाणार आहेत आणि बदलायलाच हवेत, कारण आता कडेलोट झाला आहे ना सगळ्याच गोष्टीचा। त्यामुळे आणि तरुण पिढीमध्ये उत्साहसुद्धा आहे आणि मला वाटतं जास्तीत जास्त। पण मला यावर्षी एक लक्षात आलं यावेळेला की प्रौढ लोक आणि वयोवृद्ध लोकसुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान करत आहेत, कारण कुठेतरी जाम त्रास होतो आहे आतमध्ये। त्यामुळे ती खतखत कुठेतरी नोंदवण्यासाठी चाललेलं आहे। राजकारणात नवीन पिढी दिसते, या पिढीकडनं विशेषतः सध्याच्या तरुणाईने किंवा तुम्ही म्हणा अपेक्षा धरायच्या का आणि कितपत धरायच्या? नाही नाही, बघ, आपण अपेक्षा धरण्याच्या पलीकडे करू काय शकतो, आपण तेवढंच करायचं। पण त्या पूर्ण नाही झाल्यानंतर आपण जे गप्प बसतो ते बसायचं नाही, मग त्यावेळी जाब विचारायला पाहिजे। आता हा मीडिया जो आहे त्या मीडियाच्यामुळे खूप वचक बसणार आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया जो आहे त्याच्यामुळे, पण ते आपण प्रश्न विचारत राहिलं पाहिजे। जोपर्यंत आपण गप्प राहतो तोपर्यंत ते आपल्याला चेपत राहतील, त्यामुळे ते करायलाच पाहिजे। ते शेवटचा प्रश्न, यावर्षी भाषणबाजी खूप रंगली, विशेषतः या निवडणुकीमध्ये बाळासाहेब नाही आहेत, अशी निवडणूक पहिल्यांदाच आहे। मला आतमध्ये गेल्यानंतर तिथे तेवढंच जाणवलं, सगळे पाहत होतो त्यावेळी मला बाळासाहेब नाही हेच जाणवत होतं। नाही, नमस्कार करायचा, स्मरायचं त्यांना, अजून काय। माझ्या दृष्टीनं माझा वडील सदृश्य माणूस असो, होईल छान काहीतरी होईल या इलेक्शनमध्ये अशी आपण आशा बाळगूया। नशीब माझं नाव कुठे मतदार यादीतून गळालं नव्हतं, हो, नाही तर मी बोंबाबोंब केली असती जाम। पुण्यातलं पुन्हा व्हावं मतदान असं वाटतं। मी पुण्याहून येऊन मतदान केलेलं आहे, काय संदेश द्याल दिवसभरात? काही टाळाटाळ करतात लोक? मी सगळ्या येताना सुद्धा रस्त्यामध्ये सुद्धा इतकं गर्दी होती आणि प्रत्येक बूथवर प्रत्येक मतदान केंद्रावर फार फार छान मतदान चाललेलं आहे। मोठ्या संख्येनं मला वाटतं टक्का खूप वाढलेला असेल यावर्षी, आणि नवीन पिढीमुळे तो निश्चितच वाढत राहणार ना। छान सुंदर, तुम्ही फार चांगलं काम करताय, फक्त तेच हे असं वारंवार सतत होत राहिलं पाहिजे तुमच्याकडनं, आमच्यामध्ये मीडियाकडनं अपेक्षा, कारण तुमच्या मार्फत आम्हाला बोलता येतं, नाही तर एरवी आम्हाला बोलता येत नाही, आमच्या बोलण्याला तसा अर्थही राहत नाही, तुम्ही ते पोचवता, त्याच्याबद्दल तुमचा आभारी आहे। खूप खूप धन्यवाद आणि संदेश दिले, थँक्यू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।